सो आज आहे ह्युस्टनमधला आमचा दुसरा दिवस. ह्युस्टनमधलं वेदर जर विचारलं ना तर ते डॅलसपेक्षा जरा जास्त दमट असतं. रात्री झोप सोसोच लागली, कारण आपल्या मुंबईकरांना ना वर कायम चक्र फिरताना लागतं. तर इथल्या त्या बहुतेकशा हॉटेलमध्ये पंखा नसतो. तर आवरून आम्हाला जायचं होतं हॉटेलमधला ब्रेकफास्ट करायला, जो कॉम्प्लिमेंटरी असतो आणि वेळ होती या हॉटेलची 8 ते 10. आता आपल्याला पोहे, उपमा, इडली हे खायची सवय आहे, पण साहजिकच यांच्या ब्रेकफास्टमध्ये ते नसतं. ब्रेड, डोनट, मफिन, फ्रूट असतात, ज्यूस असतात. तो असा सगळा ब्रेकफास्ट करून ह्युस्टनचं जे नवीन अट्रॅक्शन आहे, आपल्या मारुती रायांची मूर्ती, ज्याची स्थापना 2024 मध्ये झाली आहे आणि US मध्ये जे मोठे स्टॅच्यू आहेत त्यामधली 4थ्या नंबरची ही मूर्ती मानली जाते, ज्याला स्टॅच्यू ऑफ युनियन असं म्हणतात. तर तिथे सुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती, पण आम्हाला दर्शन मात्र खूप छान. त्यानंतर आम्ही गेलो लंचसाठी महाराजा भोग नावाच्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये. याच्या आधी आम्ही इथे आलो आहेत आणि आम्हाला याची टेस्ट खूप आवडते आणि मला असं वाटतं की याच्या शाखा भारतामध्ये सुद्धा आहेत. पण जर तुम्ही ह्युस्टनला येणार असाल तर मी नक्की रेकमेंड करेल की तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये एकदा तरी भेट द्या. तर तिथलं मस्तपैकी गरमागरम आणि गोडाधोडाचं जेवण झाल्यावर डोळ्यांवर अशक्य झोप आली होती. त्याच्यामुळे परत आम्ही हॉटेलवर गेलो, थोडा वेळ झोपलो. आता संध्याकाळी कुठे जायचं, तर तिथे वॉटरवॉल आहे, जे मी आधी स्टोरीमध्ये सांगितलं होतं की सुष्मिता सेनचं नावाचं गाणं इथेच शूट झालेलं आहे. तर मागच्या वेळी आम्ही दिवसा गेलो होतो, यावेळेस संध्याकाळ झाली होती, काळोखात फार काही दिसतच नव्हतं. त्यामुळे तिथून लगेच निघालो आणि वाटेत आम्हाला ना इथल्या घरांच्या आजूबाजूला केलेली ही रोषणाई दिसली आणि मला ही रोषणाई बघायला खूप आवडते. त्याच्यामुळे मला ना रेकॉर्डिंग केल्याशिवाय राहतच नाही. सो असा होता आमचा ह्युस्टनमधला दुसरा दिवस, एकदम निवांत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.